नमस्कार. खरं तर 12:30ला कार्यक्रम संपवायचा होता असं आम्ही सगळं नियोजन केलं होतं आणि मी पण म्हटलं होतं 1 तासाच्या पुढे कार्यक्रम नको आहे, कारण तेच तेच ऐकून सगळ्यांना तो कंटाळा येतो, कारण मला यायचा म्हणून. आणि एकच ओळीत आहे ना, हा व्यक्ती चांगला आहे, संपला विषय. आता तेच फक्त 3 तास सांगणं म्हणजे थोडंसं हे होतं. त्यामुळे पण आता काय सगळ्यांच्या भावना असतात, तशा माझ्याही भावना दाटून आलेल्या आहेत. पण मी काही जास्त बोलणार नाही, कारण सगळ्यांचा वेळ खूप झालेला आहे, सगळ्यांना भूक पण लागलेली आहे. तर आदरणीय व्यासपीठ आणि समोर बसलेले सगळे शिक्षक शिक्षकेतर वृंद, सर्व माजी मुख्याध्यापक, आजी मुख्याध्यापक, स्नेही, नातेवाईक आणि आजी माजी विद्यार्थी, सर्वांना सस्नेह नमस्कार. डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि न्यू इंग्लिश स्कूल यांनी आज जो माझा भावपूर्ण सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. नंतर DS कला शिक्षक यांनी जे मला अतिशय प्रेमाने आणि हृदयाने जे मानपत्र दिलं ते अतिशय सुंदर आणि कलात्मक मानचिन्ह आहे. ते खरं ते टेबलावर नाही, ते माझ्या हृदयातच आहे. इतकं सुंदर असं मानपत्र त्यांनी मला दिलं. त्याही सर्व कला शिक्षकांचा आमचा ग्रुप खूप सुंदर आहे आणि त्याची मला प्रेरणा कायम मिळेल. त्यांचाही मी आभारी आहे. या व्यतिरिक्त माझे जे नातेवाईक आहेत त्यांनी माझा सत्कार केला. अजून सर्वांनीच मित्रपरिवारांनी माझा सत्कार केला, शुभेच्छा दिल्या. जे इथे नाही आहेत तेही विद्यार्थ्यांनी मला शुभेच्छा दिल्यात. बरेच शिक्षक आता ट्रेनिंगला गेलेले आहेत जनगणनेच्या, त्यांनीही मला शुभेच्छा दिल्या. जवळजवळ माझ्या मोबाईलमध्ये 3-4 दिवस बऱ्याच शुभेच्छा आलेल्या आहेत. त्या सर्व ज्ञात अज्ञात ज्या व्यक्ती आहेत, माझ्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती आहेत, त्या सर्वांचा मी ऋणी राहील. आणि त्यांनीच मला ही चांगलं वागण्याची, सत्कर्म करण्याची आणि आनंदी राहण्याची प्रेरणा दिली. त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. माझ्या प्रेमापोटी आमचे जे माजी विद्यार्थी आहेत, की जे आत्तापर्यंत 25-30 आर्टिस्ट घडलेले आहेत इथे माझ्या काळात, तर त्यांनी खूप मला प्रेम दिलं आहे. माजी विद्यार्थ्यांनी, त्यांनी आणि मॅडमचा मुलगा तन्मय यांनी माझ्यावर एक डॉक्युमेंटरी केली, ती आपण सगळ्यांनी पाहिली. तर ही मला खूप भावली. मी त्यांचाही आभारी आहे. मला बरंच बोलायचं होतं, पण वेळही फार झालेला आहे, पुढे गेलेला आहे आणि सर्वांनी बोललेलं आहे. तर मला फक्त तुमचे ऋणनिर्देश करायचे आहे, कारण बोलण्यासारखे भरपूर आहे, पण वेळ गेलेला आहे आणि मी भावूक पण झालेलो आहे. त्यामुळे शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडेले, असं तुम्ही समजून घ्या. आणि मी जे काही हे सगळं लिहून आणलं होतं तर ते मी जरा कमी करतो, कारण मला तुमच्या पोटातलं कळतं आहे. कारण भूक लागलेली आहे सर्वांना. आणि इथे व्यासपीठावर जे खूप माझ्यावर प्रेम करत आहेत सगळे, भोसले सर असतील, आपल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सभासद असतील, नंतर आदर्श असं व्यक्तिमत्व अमित कुलकर्णी सर आहेत, खूप प्रेम करतात, वेगवेगळ्या वेळी फोन करतात, अतिशय प्रेमाने हे करतात. आणि जेव्हा बालगंधर्व कलादालनामध्ये एक्झिबिशन केलं तर बरेच जण म्हणले असं कोणत्याच शाळेचा उपक्रम एवढा मोठा झालेला नाही आहे. आमचे 25 कलाकार, त्यांची चित्र, 50-500 मुलांची चित्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आदरणीय रावत सर आणि सगळे काही आले होते. तर अमितजी कुलकर्णी सर खूप मोठं व्यक्तिमत्व आहे, नम्र व्यक्तिमत्व आहे. मला खूप आजही रडू येतो तो भावूक क्षण पाहिल्यावर. त्यांनी माझं स्वागत करताना ते माझ्या पाया पडले. अहो म्हटलं, सर काय करताय तुम्ही? तुम्ही चेअरमन आहात शाळेचे. नाही म्हणले, सर तुमचा तो अधिकार आहे. मला आजही आठवतं की आपण इतके क्षुल्लक आहोत आणि एक त्या चेअरमन व्यक्ती आपल्या हे करतो आहे. मला म्हणलं, सर मला खूप
असं भावूक झालं आहे, तो प्रसंग माझ्या आयुष्यभर लक्षात राहील. आणि हजारो मुलांच्या शिक्षकांच्या समोर म्हणजे त्यांचं ते व्यक्तिमत्व ग्रेट आहे, नम्रता आहे. तर त्यांचे मी खूप खूप शतशः धन्यवाद देतो त्यांना. हे ऋणी आहे मी त्यांचा. मला शब्द जरा गडबडत आहेत. मी खूप व्याख्यानं दिलीत पण आज मला व्याख्यान नाही देता येत कारण मी खूप भावूक झालेलो आहे. आणि सर्वच जे गद्रे सर, कांबळे सर आणि तुम्ही सगळे इथले माझे नातेवाईक, आमचे आरोग्य अधिकारी साडू झगडे सर किंवा सगळेच इथे, आता मी कोणाचे नाव घेतो सगळेच माझ्या प्रेमाचे आहेत, सायकर सर. तर ह्या सर्वांचा मी ऋणी आहे आणि या ऋणातच राहणं मी पसंत करेल. आता शेंडकर साहेब किंवा मिलिंद शेलार सर आत्ता जे जिल्हाध्यक्ष होते आमच्या कलाध्यापक संघाचे, त्यांनी खूप माझी व्याख्यानं आयोजित केली आणि त्यामुळे त्या व्याख्यानातून लोकांना काय मिळालं मला नाही माहिती, पण मी फार घडलो. मला पुनरावृत्ती होऊन त्या विचाराचे माझ्यामध्ये जसं श्रवण मनन निदिध्यासन तसं झालं आणि माझं थोडं अजून 10%च कदाचित घडलं असेल. अजून भरपूर जीवन मला घडवायचं आहे. आमचे मित्र शेंडकर सर, खूप संघर्षमय त्यांचा प्रवास आहे. आम्ही दोघंच एकाच वेळेस तिथे लागलेलो आहे सासवडला. मी शिक्षक होतो, हे शिक्षक होतो. आम्ही चहा गप्पा गोष्टी मारता आम्ही कधी गंभीर व्हायचो आणि त्यांनी खूप आत्ता क्लास 1च्याही पुढे ते गेलेले आहेत. तेवढा प्रवास त्यांचा आहे. त्यांची काय डिग्री आहे ते पण मला माहिती नाही, इतके ते शिकलेले आहेत. आणि पण ते मित्र या नात्याने म्हणले मी येतो, अधिकारी या नात्याने येत नाही. ते आज आमचे बॉस आहे जिल्ह्याचे शिक्षण क्षेत्रातले. आणि माझा अतिशय आवडता विद्यार्थी जो IAS ऑफिसर झाला आहे, शिक्षण आयुक्त होता, विशाल सोळंकी, तो 8वी ते 10वी मी त्याला शिकवलेलं आहे. तो सतत चित्रकला रूममध्ये माझ्या असायचा आणि मी ऑफ तासाला मी एवढी विवेकानंदांची पुस्तकं घेऊन जायची, सगळ्या मुलांना द्यायचो आणि मी त्यांना सांगायचो हे पुस्तक वाचा, 8 दिवसांनी मी त्यातून एक प्रश्न विचारेल, जो जिंकेल त्याला ते पुस्तक. त्या विशालने 25 पुस्तकं जिंकली होती आणि तो सतत माझ्याजवळच असायचा. प्रचंड हुशार. त्यावेळेस बोर्डात आला होता 10वीच्या, 12वीला पण आला होता. आपल्या फर्ग्युसनचा नंतर फर्ग्युसन 12वी तिथे केलं. नंतर मी काही काळात गेल्यानंतर मी राजीनामा देऊन रामकृष्ण आश्रमामध्ये 8 वर्ष माझ्या अभ्यासासाठी गेलो होतो. त्यातले 2 वर्ष कलकत्ता येथे गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेत होतो. त्यावेळेस त्या 25 पुस्तकांचा त्याच्यावर असा परिणाम झाला होता की त्याला वाटलं, तो खूप हुशार टॅलेंट होता, बोर्डात आला होता, त्यावेळेस बोर्ड पद्धत होती आणि तो म्हणला मलाही काहीतरी मोठं कार्य करायचं आहे रविशंकर यांच्यासारखं, तर मी पण निघून जातो. तो इतका श्रीमंत की सासवडला त्याचे, तुम्हाला माहितीच आहे, सासवडला त्याचं मोठं दुकानं होती, सराफाची दुकानं होती. इथे पण लक्ष्मी रोडला सराफाची दुकानं होती. तर त्याचे आईवडील घाबरले, एकुलता एक होता आणि हा काय असा बोलतो आहे, हुशार आहे एवढा, की हा मी पण काहीतरी करणार जाणार वगैरे. तेव्हा गद्रे सर, मला वाटतं गद्रे सरांचा मला फोन आला की अरे असं असं आहे, त्याचे आईवडील मला असं म्हणत आहेत, तो असं असं करतो, त्याला काहीतरी सांग. तेव्हा मी त्याला म्हटलं, अरे त्याग काय सोपा नसतो. विवेकानंद म्हणतात की ज्याच्या बुक्कीमध्ये एक बुक्की देण्याची ताकद आहे तोच क्षमा करू शकतो. तू काहीतरी भौतिक अशी उन्नती कर की तुला तुझ्या त्यागाला किंमत येईल. तर त्याने मग पहिल्या झटक्यामध्ये मी त्याला म्हणलं तू अशी पदवी मिळव की मग तुला आईवडील परवानगी देतील काय करायला. तर त्याने पहिल्या झटक्यात IAS ऑफिसर झाला, भारतात 8वा आला आणि नंतर तो मसुरीला ट्रेनिंगला गेला. तेव्हा तो म्हणला, अरे अहो सर, माझ्याकडे फोन काय व्हायचे, अहो सर तिथे मी इतकी वेगवेगळी चर्चा ऐकतो की इथेच राहून खरं कार्य करण्याची गरज आहे. आणि तो IAS ऑफिसर झाल्यावर, मी जेव्हा DSK विश्वला राहत होता, तो तिथे आला. तिथे आल्यानंतर IAS ऑफिसर झाल्यानंतर तिथे आला आणि आल्यानंतर मी त्याला म्हटलं बस सोप्यावर. तो खाली बसला चटईवर, मलाही चटईवर बसावं लागलं. म्हणले बस, नाही म्हणलं चटईवर बसला. बसल्यानंतर तो म्हणला, तुम्ही 2 वर्ष
जे काही कलकत्त्याला बेलूर मठात शिकला त्या सगळ्या नोट्स मला पाहिजे. म्हणलं योग्य अधिकारी आहे. मी सगळ्या नोट्स त्याला दिल्या आणि तो आता उत्तम काम करतो आहे. असे अनेक विद्यार्थी आहेत. हा सोमेश बारटक्के, त्याने तर मराठी सॉफ्टवेअर काय शोध लावला आहे, अनेक परदेशात जातो, इथे असतो, काय काय वेगळ्या कंपन्यात करतो, पूर्वेश आहे, असे हजारो विद्यार्थी आहेत. ते माझी प्रेरणा आहे आणि मला आनंद वाटतो की आपल्या हातून काहीतरी सत्कर्म घडलं आणि माझे जीवन ती मुलं घडवत आहेत. तर मला शेवटी एवढंच म्हणावे वाटेल की मी काहीच फक्त गाळून घेतो आहे. मला एवढंच म्हणावं वाटेल की आत्ता जे सगळे आलेत, तुम्ही, मी नावं घेत नाही, सगळ्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं, त्याबद्दल मी सर्वांचे ऋणी तर आहेतच. शेवटी माझी अर्धांगिनी पत्नी सदैव सर्व प्रकारची मला साथ देत असते आणि माझा आनंददायी प्रवास आहे ते तिच्यामुळेच आहे. तिच्यातील दैवी स्वरूपाला मी वंदन करतो व ज्ञात अज्ञात सर्वांचे आभार मानतो. 25 वर्षाच्या या प्रदीर्घ सेवेनंतर शालामाऊलीत येणारा विद्यार्थीरूपी विठ्ठल मला समजला. त्याचे दर्शन झाले. वारी करणारा वारकरी पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेतल्यावर जसं म्हणतो तसं मला म्हणावंसं वाटतं, जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झाले आता. जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झाले आता.